नमस्कार, मी प्रणाली होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे सर्वांची आवडती रेसिपी, झणझणीत, चमचमीत आणि मसालेदार नॉनव्हेज रेसिपी भरलेला खेकडा. पाहायला उत्सुक आहात ना? चला तर मग किचन मध्ये आणि आता रेसिपीला सुरुवात करूया. असे मी मार्केटमधून खेकडे आणलेले आहेत. त्यांना आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग ते साफ करून घ्यायचे आहेत. पाणी ओतून टाकायचं आहे. साफ केल्यानंतर परत आपण धुवून घ्यायचे ते. हे डेके तोडून टाकायचे आहे. साफ करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत. इथे पण सारण भरायचं आहे. नंतर असं पॅक करून त्याला धाग्याने बांधायचं आहे. नंतर आपल्याला तेलात सोडायचे आहे ते. हे डेके मिक्सरला लावून ह्याचा रस काढायचा असतो आणि तो गाळून घेऊन रस्स्यात टाकायचा. यापूर्वी मी खेकड्याच्या रस्स्याची रेसिपी दाखवलेली आहे. ही अंडी आहेत, त्यांची ठेवायची आहे. हे दोन मोठे डेके असतात ते त्यांनी काढून दिलेलेच आहे. अशा प्रकारे हे सर्व खेकडे आता मी साफ करून घेणार आहे. ह्याला लाख म्हणतात. जास्त टेस्टी असते. अशा प्रकारे आता मी हे सर्व खेकडे साफ करून घेते. साफ केल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्याला थोडस मीठ लावून घेऊया. सारण जे बनवणार आहे त्यात पण मीठ येणार आहे. लिंबू रस असेल तो पण टाकला तरी चालेल. आता आपण हे साईडला ठेवूया आणि सारण बनवून घेऊया. 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, बारीक कापून घ्यायचे. 1 वाटी बेसन, हे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर पेस्ट आहे मोठा 1 चमचा. 3 चमचे गरम मसाला, लाल गरम मसाला आहे, मालवणी मसाला घेतलेला आहे मी. ते तुम्ही तुमच्याकडे कोणता असेल तो घ्या. आणि ते 1 मोठा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याशिवाय आपल्याला तेल लागणार आहे. तेल आणि आपण केलेलं वाटण. इथे मी चिंच पाण्यामध्ये घालून ठेवलेली आहे.
1 चमचा रस तयार होईल, तो गाळून आपल्याला मग सारणामध्ये घालायचं आहे. पॅन घेतलेला आहे आणि गॅस पेटवायचा आहे. ड्राय झालेली आहे. आता आपण यात तेल घ्यायचं आहे. दोन मोठे चमचे तेल घ्यायचे. तेल तापलं की आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. सर्वात प्रथम कांदा भाजून घेऊया. थोडं कमी प्रमाणातच भाजायचं आहे, कारण नंतर परत आपल्याला फ्राय करताना परत ते सर्व शिजून येणार आहे. तेल तापलेलं आहे. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण यात बेसन घालूया. आलं लसूण पेस्ट, मिरची कोथिंबीर, धने आणि जिरे पूड, मसाला घालायचा आहे. गरम मसाला असेल तर गरम मसाला पण तुम्ही घालू शकता यात. थोडीशी कोथिंबीर, जास्त सॉस वाढण्यासाठी. बस शेवटी आपण हा चिंचेचा रस टाकायचा आहे गाळून. झालेलं आहे. आपण थोडंसं पाणी ओतायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपण हे सारण खेकड्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि ह्याला धाग्याने बांधायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व खेकडे स्टफ करून घ्यायचे आहेत. इकडे मी तेल तापत ठेवलेलं, तेल तापलेलं आहे. आता आपण हे स्टफ केलेले खेकडे त्यात सोडूया. एक साइडने झालेले आहेत. आपण दुसऱ्या साइडने मी ह्याला आता धागा बांधलेला नाही, तरी पण ते छान मस्त बसलेले आहे. मस्त सारण एकदम घट्ट बरोबर छान तयार झाल्यामुळे ते धागा बांधण्याची गरज नाही.
मस्त छान रेसिपी बनलेली आहे, नक्की करून पाहायची आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच तिथे असलेल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुला सर्वात आधी मिळणार आहे. धन्यवाद.